राम राम मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपली सुरुवात झाली ब्लॉगची ती जेवायपासून. जेवायला बसलो. आता गावाकडे गेलो पप्पा मी गावाकडून कुपन घेऊन आलो. आणि मम्मीचं म्हणणं आता असं आहे, लॉकडाऊन लागणार. मम्मी काय म्हणले तुला? काल मोदीजी म्हणले लॉकडाऊन, त्यामुळे मम्मीला टेन्शन आले. त्यामुळे मम्मी म्हणली आता गाडीत जा आणि गाडीत पेट्रोल टाकून आण म्हणे, गाडी फुल करून आण. आता नियोजन माझं असं आहे की दोन्ही पण गाड्या फुल करून आणायच्या आणि नंतर त्यांना थोडं पेट्रोल काढून घ्यायचं आणि बाटल्या भरून ठेवायचं, असं नियोजन माझं. मम्मी आज हे पोंगळे केलं खायला, ताळल्या. अजून बोल काय आता काय बोलू? भाकरीवाडी मग पुरी भाकरीवाडी जर मला गाडी घेऊन पेट्रोल भरून आणू फुल, नाही तर काय होईल लॉकडाऊन काय ते एनर्जी लॉकडाऊन काहीतरी म्हणते त्याला लागणार होती, ते अवघड होत नाही पूर्ण नाही का. त्यामुळे पहिले पेट्रोल भरून आणू वाढे टेन्शन. मित्रांनो मंदिर पैसे आलो आता, बिल्डिंगचं काम चाललंय. रोहित भाऊनी खर्च केला पेप्सीचा. मित्रांनो पेप्सी खात होतो काय टिल्लीनी अंगावर पेप्सी सांगली, सगळे पेप्सी सांगा का नाही. मित्रांनो अशा पोरांना डायसारखे नाही रे यासारखे. 1:15 झाले आणि पेट्रोल पंपावर आलो. पूर्ण सगळा स्टॉक संपला पेट्रोलचा. आता CNG चालू आहे, डिझेल पण चालू होते, तर पेट्रोल सगळं संपलंय. मित्रांनो आता दुपारचे 1:30 वाजले आणि आता लाईटचे मेंटेनन्स करायला निघालो मी त्याच्या घरी. पेट्रोल पंपावर गेलो होतो, कोणत्याच पेट्रोल पंपावर जवळपास आपल्या घरापासून जवळपास 1.5 ते 2 किलोमीटरवर आहे ना, 4-5 पंप आहेत पेट्रोल पंप. तिथे जाऊन चौकशी केली, सगळे पेट्रोल पंप आहेत, कारण की पेट्रोलवरूनच सगळं संपलेलं आहे. असा अंदाज आहे की सगळा तुटवडा आता निर्माण झाला आहे पेट्रोलचा. मित्रांनो 2 वाजले आणि पेट्रोल भरायला आले. भैया आणि आथर्व आले, त्याची पण गाडी फुल करायची आहे आणि ही पण गाडी फुल करायची आहे. तुम्ही दाखवतो गर्दी किती. 0.5 मध्ये 0 टाकले पण होते बघा. आता गर्दी बघा, गर्दी अजून वाढत चालली आहे. गर्दी बघा, पूर्ण गाडी फुल केली आता. याला पण दाखव मित्र. दाखवलं. इथे मोटर नीट करायला आलो मी. ही बेसमेंट आहे इथं खाली, वर जायला रस्ता आहे. इथे सगळे बेसमेंटमध्ये पाणी भरलं आहे. ही मोटर आहे ही खराब झालेली आहे, ती बघायची आपल्याला. आणि बघा बरोबर उंदीर बघा कसं बसलं, पाणी पण घालून उंदीर बघा कसं बसलं, उंदीर बसला त्याच्यावर घाबरून. मित्रांनो आत्ताच जवळपास मित्रांनो आता 4 वाजले आणि आताच जस्ट घरी आलो. एक लाईटचं काम करायला गेलो मित्राकडं. तिथं भलं मोठं पाणी होतं बेसमेंटमध्ये. आता जस्ट घरी आलो मित्रांनो. आता 4:45 झाले. पप्पांची गाडी फुल करायला आलो. गर्दी बघा, पूर्ण फुल गर्दी एकदम. आता टाकी बघा मित्रांनो, एकदम फुल केली. बस 1200 किती रुपयाचं तरी पेट्रोल बसलं गाडीत. 10-12 लिटर एवढं पेट्रोल बसलं गाडीत, एवढ्या टाकीत. 2 गाड्या फुल झाल्यात मित्रांनो, फुल म्हणजे फुल एकदम. मित्रांनो आता वाटले 6:15 आम्ही आलो शूटसाठी. एक स्वामी समर्थांचा शूट आहे, एक शूट करायचं आपल्याला.
BTS चालू आहे. मला सांगू नको मला सकाळ ते मरण देव अरे तसं नाही तू असं म्हण ऐक आता फोन तो रातभर चलत एक टक्क्यात नाही सामान बरं का तू आता फोन लावला तू याला डायरेक्ट माहिती अरे मग काय झालं सकाळपासून फोन लावला तू फोन उचली ना तू द्यायचे नाही तसं सांगू पैसे लाईटचं काय तुझं लाईट लागते ए तुम्ही अरे 1% आधी संपवायचं असतं. बोलतो बस तू नंतर बोलू आपण सर. 1 2 3 जाऊ दे करू आपण काहीतरी काय एवढं लोडी घेऊन राहिला नव्हतो चल. हाय माझा मित्र आज मुली संग बोलताना धरला होता मित्रांनो मगाशी आम्ही दुपारी पण आलो होतो पेट्रोल भरायला. त्या टायमाची गर्दी आणि आत्ताची गर्दी काहीच फरक नाही. हा बा गर्दी बघा. पोलीस पण थांबले पेट्रोल पंपाला सुरक्षा म्हणून. गर्दी काय कमी नाही झाली अजून. मित्रांनो तोच माणूस हुशार आहे ज्याला भविष्याची चिंता आहे. जो माणूस आज आहे ना पेट्रोल पंपाच्या लाईन मध्ये ना त्या माणसाला त्या माणसाला आहे ना भविष्याची चिंता आहे ना. तो माणूस आज पेट्रोल पंपामध्ये लाईन थांबलेला आहे. कारण की त्याला माहिती आहे आज जर उद्या पाहिलो नाही तर आपलं उद्या काही करणार नाही काम नाही. त्यामुळं भविष्याचा खंडूचा आता आमचा मस्ती टाइम चाललेला आहे. आता वाजले 10. खंडू मस्ती टाइम. खंडूचा त्रास द्यायला टाइम चालला आता. खंडूचा मस्ती टाइम त्रास द्यायचा टाइम खंडूला. खंडू हट. मम्मी मारन तुला पेपर फाडच तू फक्त. मम्मी कशी मारते बघ तुला. धपा मारेन तुला पेपर येणे मारे है. मित्रांनो आता 10 वाजून 3 मिनिट झाले आणि आज माझ्या डोक्यात अशी कल्पना आहे की आज आता आपण जेवायला मम्मी जसं जेवायला बसणार आहे तसं आज खंडू पण आमच्यासोबत जेवायला बसणार आहे. जसं मला ताट वाढते मम्मीला ताट वाढून घ्यायची तसं आज खंडूला पण ताट वाढून घ्या. हा नाही आज आपल्याला माझं आहे 4-5 झाले डोक्यात चाललेलं आहे पण टाईम भेटत नव्हता. पण आज तो टाईम आला आहे. खंडूला पण एक सेपरेट ताट पोळी भाजी. हा नाही हा ठीक आहे पण सांगू खीर पण केली तर खीर पण आम्हाला सगळी खीर केली ती पण त्याला द्यायची. पण बघायचं असं तू किती खातो त्याच्यातनं की काय करतोय. त्याला सगळं आवडतं खातो तो. जे ट्राय करायचं आपल्याला की काय करतो काय नाही कसं नाही का रिएक्शन काय राहतं ते आपल्याला घ्यायचं आणि आपल्याला पण एक बघायला चांगलं वाटतं नाही का काय करता येतं काय नाही तसं. त्यासाठी जर करायचं मग लाईक करा शेअर करा. असं नवीन एकदम कंटेंट आपण एकदम सुचतो आपल्याला म्हणजे नवीन कंटेंट आपल्याला सुचतो. तर असंच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी किंवा सगळं आपल्याला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. खंडू आता मम्मीने जेवायला घेतलं आता. खंडू आज तुला पण जेवायला खाऊ नाही घातलं काय काही नाही. आता जेवायला असेल त्याला काय चतकोर पोळी वार बरं का फोकस बघते खाली दिलंगलंच आहे तर. हे ताट मम्मीने मला दिलंय आणि हे ताट खंडूला. हे ताट मला अजून कधी दिलं नाही तिने आत्तापर्यंत. मी आजपर्यंत जेवायला बसलो घरात आत्तापर्यंत मला असं ताट दिलं नाही जेवायला इतकं म्हणजे छान डिझाईनचं वगैरे. आणि ते आज ताट तिने खंडूला दिले म्हणजे किती जीव आहे मम्मीचा खंडू आहे का मम्मी. चल खंडू बशी काय दिलं ताटच वाढते खात असते खाईन ती खाणार म्हणजे खाणार. खंडू येते तिला सगळं बिस्किट खाती काजू खाती बदाम खाते कुरकुरे खाते कॅडबरी खाते जे मी खातो जे माणूस सगळं खातो सगळं ती खाते. कारल्याची भाजी सुद्धा खाते जी मी खात नाही कारल्याची भाजी ती खातो. परत अजून टरबूज खातोय आंबा खातोय आंब्याची कोया खातोय. तर आज एकदम भारी ब्लॉग बनणार आहे आपला. चला उठ मित्रांनो इथून ताटापर्यंत आणायचं आपल्याला
पहिले टास्क आपला हा राहणार आहे. आता सगळं जर जवळपास हे पोंगळे पण ठेवायचे. पोंगळी बघूनच खाणार आहे उठणार आहे. तुम्ही एक काम करा, हे घे. हां मित्रांनो, खंडूचं ताट तयार झालं आहे आता. वांग्याची भाजी, पोळी, पोंगळी आणि अजून खीर शेवायची अशी 4-5 आयटम चालू दिले. चल उठ, चल तर तुला हां उठ घे. रिएक्शन बघा त्याचं रिएक्शन बघा. वाज येते वाज येते. तूप नाही चालू घे दर घे खाऊन घे काय ना खाबाट काय उठ हर्ष. मित्रांनो आता जेवला योगडी खंडू भाऊ आणि ताट इथं ठेवले. त्यात फक्त वांग्याची पोट ठेवली. बाकी सगळं ताट साफ केलं बरं मम्मी नाही काय. बाकी सगळं खाल्लं सगळं ते. आता बघ कसं गोरतो कसं गोरतोय बघ रे. हां जेवण करून झोपली चांगलं गोरतोय. हटो. मित्रांनो आता 11:30 वाजली आणि आताच घरी आले मी. एडिटिंग करायची आपल्याला ब्लॉगची. उद्या जो टाकायचे ब्लॉग त्याची एडिटिंग करावं लागेल. तर मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.